हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर 10 वाजले आहेत संध्याकाळचे आणि आमची बऱ्यापैकी जी तयारी आहे ती कृष्ण जन्माष्टमीची झालेली आहे. हे बघा, कृष्णाला आवडतं पिवळं वस्त्र म्हणून काय केलेलं आहे, पिवळं वस्त्रच मागे लावलेलं आहे. जे गणपतीसाठी आपण गेल्या वर्षी घेतलेलं होतं त्याबरोबर थोड्याशा आपल्या माळा जी आहेत त्या लावलेल्या आहेत. कपडे दिसाय आणि इथे 2 मोरपंख लावलेले आहेत. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी. आणि बऱ्यापैकी आपली सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त थोडीशी फुलं यायची बाकी आहेत आणि प्रतीक्षानं रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि हे जी डेकोरेशन आहे ना वरचं, थोडंसं हे प्रतीक्षानंच केलेलं आहे. माझ्या प्रत्येक कामामधलं अर्ध श्रेय हे प्रतीक्षाला असतं. तर चला आपण पूजा पटकन करून घेऊया, कारण सगळ्यांना घाई होते नंतर झोपायची वगैरे आणि सकाळी पण उठायचं असतं सगळ्यांना. त्यामुळे तर कपडे, पाऊस 2 दिवसांनी येतोय त्यामुळे कपडे काही बाहेर वाळत नाहीत. त्यामुळे अर्धवट कपडे घरामध्येच वाळायला टाकावं लागतात आणि ते कपडे आपल्या व्हिडिओमध्ये सगळीकडे दिसतात. तर असो, इलाज नाही आहे, कारण ते जे स्टँड आहे ते पण मी नाही घेऊ शकत, कारण ते आपल्याला बाहेर ठेवायला पण जागा नाही आहे आणि घरामध्ये मग असेच कपडे कुठेतरी आपल्याला टाकायला लागतात. आणि एक अर्धे असल्यावर थोडंसं धकून जातं. पण हे कसं आहे, आपलं सगळ्यांचंच घेणं ठुणं सगळं सारखं नसतं, त्यामुळे ते नाही होत माझ्याच्याने तेवढं मॅनेज. तयारी तुम्हाला थोडीशी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. मी काय केलेलं आहे, फळामध्ये 100 सफरचंद घेतलेलं आहे, 1 पेरू घेतलेला आहे आणि 2 केळीसुद्धा घेतलेले आहेत. केळी ह्याच्यामध्ये ठेवलेलं नाहीत. आणि हे बघा, 2 केळी पण घेतलेले आहेत. त्याचबरोबर कृष्णाचे आवडते जे आहेत ते पोहे. तर त्याच्यामध्ये मला दही मिक्स करायचं. दही पाकिट आणलेलं आहे मी आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, थोडेसे बदाम, काजू, मनुके. तर अशा बऱ्यापैकी हा 3 हा 4 प्रकारे आणि थोडीशी मिठाई आणलेली आहे. ह्या वर्षी मी घरी काहीही बनवलेलं नाही आहे. सर्व जे आहे ते आपलं कोरडा निवद केलेला आहे, म्हणजे सुक्काच जास्त प्रमाणात म्हणता येईल. 2 चॉकलेट आणलेले आहेत आपल्या बाळकृष्णासाठी, 1 मिठाई पेढ्याची आणलेली आहे, 1 सोनपापडी आणलेली आहे आणि 1 ही नारळाची आणलेली आहे. तर असो, आणि थोडासा साखरेचा नैवेद्य. आणि हे जे आहे ते पंचामृत तयार केलेलं आहे. पंचामृतामध्ये मी साखर, दूध आणि तूप घातलेलं आहे. मध जे आहे तो सोबत घेतलेला आहे. बाकी फुलं आता आल्यावर टाकते. दिव्याची तयारी करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर हा छोटासा तुपाचा दिवा. ही जी आहे ती घटाची सुद्धा तयारी झालेली आहे. अगोदर आधी अभिषेक करून घ्यायचा. आणि कृष्ण बघा आपला किती छान दिसतोय, असं वाटतं बघितलं की घेतच बसावं. मला हा कृष्णाचाच व्हिडिओ जो आहे ना तो सारखा काढत बसावं असं वाटतं आणि बघावं असं वाटतो. रिअलमध्ये पण तेवढाच छान दिसतो आणि व्हिडिओमध्ये पण तेवढाच छान दिसतो. पण काय झालेलं आहे, हा जो बनवलेला आम्ही फेटा आहे ना गेल्या वर्षी, तो फेटा आता थोडासा ढिल्ला झालेला आहे. थोडासा व्यवस्थित वेडावाकडा काय केलेला आहे मी, चिटकवलेला आहे. पण त्याला तो छान दिसतो. तो घातला की त्याची शोभा एकदम छान दिसते. तर चला, अशी ही रांगोळी काढली प्रतीक्षानं, छान काढली छोटी छोटी रांगोळी. आणि मस्त बाकी ह्यावेळेस डहाळे वगैरे कुठले डेकोरेशनसाठी, म्हणजे मी घरी अशी तयारी करून घेतली असती पण ती नव्हती घेतलेली अगोदर. बाळा तिथे आपल्याला पाळणा ठेवायचा आहे आणि हे बाकीचं जे आहे ते फुलं झाडं वगैरे ठेवून घेतलेले आहेत. तर असं चला, आता अभिषेक करून घेते आणि पाळणा म्हणून घेते. बाकीची जास्तीची पूजा आपल्याच्यानं काही होत नाही आहे. जेवढी होती तेवढी साधी सोपी पूजा जी आहे ती करून घेते. आणि हे बघा, साहेब खूप वेळेस बोलले, त्यावेळेस फुलं घेऊन आलेले आहेत, खूप वैतागून आलेले आहेत. नाही ना, लई छोटं पडतंय. थांब ना 1 मिनिट. हे त्यांनी वस्त्र आणलेलं आहे बाळकृष्णाला, पण आता हे छोटं पडतंय की काय काय माहित नाही. जेवण यांचं कुठे ती दुसरी समय ह्याच्यात अजून एक वात होती ठेवते ना.
माहिती एवढी बॅग सामान भरून ठेवते. जसा गणपतीचा गोंडा चौरंगीला नटवटा. बस ना एक मिनिट थांब ना. दोन दाखवलं प्रतीक्षा दाखवते आमची. मस्त आलं की काय अभिषेकाच्या वेळेस घालून बघितलं का तिथं. इतकुल 50 60 100 त्याला माहिती आजचं हे 20 रुपयाला आणला मी. 30 रुपयाला मस्त देते. हा 30 रुपयाला देते तो मस्त. तो मी 50 रुपयाला घेतलेला वापस केला एवढाच होता ते. आपल्या घरचे मोठेच. तर चला ह्यांनी फुलं वगैरे वेळेमध्ये आणलेले आहेत. उशीर झालेला आहे पण पूजेच्या वेळेला आणलेले आहेत. असं ह्या वर्षी म्हणजे काहीही पूर्वतयारी न करता पूजा केलेली आहे. तर असं कृष्ण जन्म म्हटलं की खूप सारं काही मनात येतं. खूप सारी अशी पूजा वगैरे व्यवस्थित करावीशी वाटते. पाळणा म्हणावासा वाटतो. सगळं करावंसं वाटतं आपल्याला. पण आपल्याला कसं असतं ना, जे देवाच्या मनात आहे तोच देव करून घेतो. तर इथं प्रत्येक सुरुवात जी आहे ते आपल्या बाप्पांच्या पूजेपासून होते. तर इथं मी बाप्पाला अभिषेक करून घेतलेला आहे आणि लगे हात काय केलेला आहे, बाप्पांचा झाला की त्यांना धूप दीपारती करून म्हणजे मी काय केलेलं आहे, अभिषेक केलेला आहे. प्रतीक्षानं खूप सारी मदत केल्यामुळं अभिषेक केला. गणपती वगैरे मी पुसून घेतला की लगेच तिने मांडणी करून हळद कुंकू लावून प्रसाद ठेवून पाणी फिरवलेलं आहे आणि आरती तर मी लावूनच घेतलेली होती. तर असं लगेच आपल्या बाळकृष्णाचा सुद्धा अभिषेक केलेला आहे. बाळकृष्णाचा अभिषेक मी प्रत्येक वर्षी काय करते, आपली जे ताट आहे त्या ताटामध्ये एक यंत्रासारखं काढून त्यामध्ये ओम काढून त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवून नंतर आपल्या बाळकृष्णाचा अभिषेक करते. पण ह्यावर्षी मी तसा केलेला नाही, कारण तुळशीपत्र माझ्या आजच्या पूजेमध्ये नव्हतेच आणि ते सर्वात जास्त देवाच्या आवडीचे आहेत. असो, देव सगळं विसरून नटलेला आहे. देवाला कशाचीही कमी नाही आहे. देवाला फक्त हवा तो फक्त भाव पाहिजे. आणि हे वस्त्र जे आहे ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे अगोदर व्हिडिओमध्ये. तर साहेबांनी आणलेलं आहे आणि थोडंसं छोटं पडत आहे. असो, त्यांनी मनोभावे आणलेलं आहे. आणि जसं आपण बघून घेतो तसं पुरुष लोकांना कसं वाटतं माहिती आहे का, हे पण छानच आहे, हे पण जमेलच त्याला. पण ते तसं नाही होत. आपण थोडंसं कसं जास्त दिवस टिकण्याचा किंवा एकदम मोठं एकदम छान वाटेल असा विचार करतो. पण ते काम होतं आहे ना एवढं बघतात. तर असं छान आलेलं आहे. ते पण थोडंसं एकदम छोट्या बाळकृष्णाचं आहे. तर असं सध्याचं म्हणजे आजच्या दिवशी बड्डेच्या दिवशी आपण कसं नवीन ड्रेस वगैरे घेतो त्या पद्धतीचं ते साजरं झालेलं आहे आपल्या बाळकृष्णाचा बड्डे. आणि आपला साधा सोपा सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि ते बघा मोरपंख किती छान वाटत आहेत. तर अशी आपली थोडीशी साजरं संगीत प्रतीक्षाच्या मदतीमुळे आजची पूजा झालेली आहे. कारण जॉबहून मला यायला वाजले होते 8 वाजले होते. पण मला तेवढा म्हणजे उत्साह नव्हता, कारण जॉबहून आल्यानंतर थकूनच येतं माणूस. आणि त्यानंतर पण थकून जरी आलं तरी पण सगळं साहित्य ज्यावेळेस आपल्या समोर असताना त्यावेळेस खूप उल्हासाने आपल्याला करावं असं वाटतं. आणि कमी असेल तर कधी आणू, कधी जमा करू आणि कधी तयारी करू असं होतं. आणि त्यामध्ये आपण थोडासा उत्साहीपणा जो आहे तो आपला कमी होतो. असो, अशा प्रकारे आपली साधी सोपी जी पूजा आहे ती मी करून घेतलेली आहे. आणि आवडला तर नक्कीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो तुम्ही मधात दिसला नाही.